ए बाळा तू शाळेत का नाही गेला टमू? आज शाळेला सुट्टी होती. सुट्टी होती काय? हा. आणि मग सुट्टी होती तू कुठे गेलता मग अजून पोत? कुठे नाही इथंच होतो. इथंच होता काय? अगं बाया तू काय गेले बाबा शाळेत? आज सुट्टी होती. सुट्टी होती काय? हा. हा 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 मग तू कुठे गेली होती येंदळ पोत? इथंच होती. इथंच होती का? काका आले. ए आई हो. बाजार आणलाय. काय आणलं रे बाबा? मी ना हा भेंडी आणली, हा वांगी आणली, हा बटाटा आणलं हा. आणि यांना 2 चामिनी आणल्या. काका खाऊ आणला. हा चामिनी आणली ना. आई हो. ते कुत्र बुकात आहे, खाय नाही टाकलं त्याला. त्याला टाकायची ना बाबा भाकर. हे बघ शि आणलंय. हा पहिल्यापासून आपला जुना रीतिरिवाज काय जुन्या माणसांचा, हा जुन्या माणसाकडे द्यायचं त्यांनी सगळ्यांना वाटायचं. सगळ्यांनी वाटायचं. आता हे पतोय का घे, हा हा सगळा हिशोब तो का? हा 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 का शेतात गेलाय का तो धाकटा आपला? तो कुठे गेला काय? रामे गेला की नाही शेतात? कुठे गेला काय माहिती? नाही ते तिथं नोकर आहेत ना 2-3 हा. काम करणारी हा. गडी ठेवलेलं. हा ते नियोजन करायला पाहिजे ना डाळिंबाचं. ते हा यंदा डाळिंबाला बाजार यायला बसलाय. डाळिंब कमी झाल्यात हा आणि कांदा कमी झाल्यात, बाजार येईल. हा येईल अजून काय पैसा आपला झाला नाही, पण ते आशीर्वादाने नाजे तो पाय गुन्हे म्हणून लय गोकुळात चाललंय बघ. असं काय? हा घरदार झाले, सगळं झालंय. हा. आता ही 2 लेकरं आहे. हा. आता मलाच थोडा प्रॉब्लेम, पण काय नाही, ही लेकरच माझी लेकरं आहे. हा हा? हा हा? हा मी जाऊ का जरा बघून येतो. हा, पहिल्यांदा खा टाकलं की नाही आपले? कोणला माहिती आता त्याने टाकलं का नाही? हा. बघून ये हा? बघून ये त्याने काय टाकलं. जातो. किती वेळ झालाय, कुठे गेले ते? अच्छा दोस्त घरी आलो का? अहो, कुठे आले तुम्ही? घरी? अहो हेच घर आहे तुमचं. हा का? हा मग आणि तुम्ही कोणी? कर्म माझं. आता बायकोला बी विसरला बाई. कोणाच्या? माझ्या लग्न झाले होय. मग मी कोण आहे? तुमची बायकोच की. ते जरा विसरतो ना, म्हणून गोंधळ होतो सगळा. अवघड आहे तुमचं. कसं व्हायचं ओ पुढं? आ? लयच अवघड. हे कोणाचे पोर आहेत? अहो, आपलेच पोर आहे ते. कधी झाले? कधी झाले म्हणजे? असं काय करता बाई? ह्या माणसाला आता पोर कधी झाली हे बी आठवा ना. मी कोण आहे हे पण आठवा ना. येतोय सारखं दिसतंय. हे माझ्यासारखं, हे माहिती. कुठे गेलते बाळा तुम्ही खेळायला? आम्ही खेळायला इथं गेलो. हा काय खेळे का? शाळेत गेलता का? हा आता आलं ना लक्षात. जे जे लक्षात ठेवायचं ते लक्षात ठेवत नाही, दुसरंच लक्षात ठेवतात. का आता दुसरं काय? माया आलं का? हे माया पोर आहेत दोन्ही बी. माया आला आता लक्षात आहे का नाही? हा उद्या परत विसरतात. काय है ना? हे तुमचे पोर आहेत ते. म्हणजे हे माया पोर नाहीत होय? अरे देवा, या माणसाचं काय करावं बाई मी? अरे पप्पाला मागायचं खाऊ तुमच्या, मला कुठं मागताय? हा तुम्ही कोण आहे त्यांचे? आता काय म्हणला तुम्ही? हा माया पोरात विसरून जातो. आणि पप्पा कोण? चला खाऊ आणलाय मी, घरात ठेवलाय. चला 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 चला. खाऊ खायला? हा कधी तुमचं डोकं ना ठिकाणी येणार आहे काय माहिती. माझा संसार आहे ह्याच्यातच चाललाय. ही आठवण करून देण्यातच तुमची. जाऊ दे आता, घेणं समोर थोडस आहे ना. काय आता भोगावच लागतात फळ. मागच्या जन्मी काहीतरी केलं असेल पापनी. चला घरात. मी पदरात पडले माझ्या. अहो कुठे चाललं तिकडं? तिकडं घर आहे तुमचं. काय करावं बाई? आई ओ, बसली काय? हा बसले बाबा. गार सावली आंब्याची हा लय गार. लई वावरात ऊन आहे ग बाय. आणि ऊन लय ऊन. आम्ही काम करून आलो ना, जीव गेला माझा फार. घाम भाकर चालू सुद्धा दिसता. जात नाही उन्हामुळं. हा ना लय ऊन. नुसतं पाणी पिऊ वाटतं, भाकरच खाऊ नाही वाटत. आणि कांदे एवढूलच, हा ते फुगलंच नाही कांदे. नाही काय? खत टाकली, हा औषध मारली. हा अहो काय हे करला काय पाणी नाही. लागलंय त्याला. हे काय लई अहो फार उत्पन्नच नाही ना या उन्हामुळे. फवारण्या 5 नीट नाही झाले, झाल्या. लय झालं. पहिले लय खर्च गेला. आता काय करावं? डुबलो शेतकरी, डुबलो. यंदा आज आपलं काय पैसे व्हायचं नाही. आता काय करतो बाबा? आपल्याला कशी जाऊ तरी दे. कड गाठावं लागेल. हा ना हम्म. काय करायचं आता? हम्म. हा बरं आहे तो. हा म्हटलं बरं आहे बाबा. हा. काय आणलंय पिशवीत? ते बाजार आणलं ना. बाजार आणलाय हा व्हय? बरं बरं हा बरं. ए बाबा, हम्म. त्या इसर बोळ मा पोरे त्याला जीव लाव. आणि बाई तू या देवानी नका करू, त्याला जीव लाव. तुमच्याशिवाय बाबा तुझ्याशिवाय कोणी नाही केला. अहो ते काय? माहिती आहे त्याला मला. 2 लेकरं आहे. त्याला आम्ही मस्त लेकरावानी जीव लावतो. त्याला तरी 2 लेकर आहेत. आम्हाला हाय का काही? अगं बाई आता तू काय करू?
तुमच्यासाठी मस्त साऱ्या दुनियात बघायच्या आता काय मग करू तरी मलाच बोलाता तुम्ही अगं त्याला अगं बाई तुला समजत आहे बाबा तू समजून मी घे घेईन, काय तू समजून. तू घेतो, समजून घे घेतो. बाई तू समजून घे असं नको करू अहो ते जरी धीर असला तरी लेखावानी जपते मी त्याला अगं बाई हा मग ते इसर बोळे ना काय करते त्याला बर काय हो आता तू ईश्वर बोलत आहेच हा. त्याला काय आपण हे करू शकत नाही पण 2 लेकरं आहे त्याची अरे बाबा तू समजून घे त्याला समजून घेतो मला लेकरं नाही ना हा ती लेकरं आम्ही लेकरं म्हणून हा जीव लावतो त्याला त्यांना जीवा समजून घे जीव लाव आणि बाई तू समजून घे आणि जीव लाव पोरांना हो का बाई माणूस आहे मी हा मला पोटात घालणंच आहे सगळ्याला हा. त्यांना बी तुम्हाला बी आणि साऱ्या घरादाराला हा बी. मी काय बाई आज आहे ना उद्या नाही नाही तसं आता नका हे- बोलू पण काय आहे, आता तुम्ही आजपर्यंत सगळं सांभाळीत आल्या का नाही हा. मोठ्या म्हणून हा, घरात मग तशी मी आता मोठ्या घरात आहे. आता तू सांभाळ मावशी हा बोल ना बाळा हे काय रे घेऊ का मला घरी लागत होते अरे तोडलेले हाय नको तोडू हाय आपल्याकडे तोडायला इकडे या तुम्ही आई काय बोलते इकडे या तुम्ही इकडून या कोणाची आई कोणाच्या इकडून या मी सांगते इकडे या आई हो इथं बसा. फार बळ झालं अपार इसर फरक बोळे झाला झाले फरक. बाबा आणि जसं वय वय तसं मला वाटतं आणखी इसरायला लागलाय बघ. आता काय करतो घे बाबा समजून ए, बाई, तू समजून घे अरे त्याला. भाऊ काय करतो काय नाही ते तुम्ही मला काय रे लागत होते 2 आपलं झाड आहे ते आपली आई आहे आपला भाव आहे आपली भाऊजाई आहे विसरलो आहे हा ना बाबा तू इसर बोळाय व्हायचा यांना समजून सांगते माझ्या पोराला समजून घ्या कोणतं पोरग तुला मी होय हा पाहिलं काय का नाही तुम्ही नका लय काळजी घेऊ हे बघा याचं त्याला अवघड. पोरग आहे पोरगी आहे बायको आहे सोन्यासारखी त्या संसार झालेला आहे अरे बाबा काय त्याचं टेन्शन बाई तो खाल्लेलं तू काय खाल्लं ती इसरतोय हा आणि आई इसरतोय हा. मी कोण आहे पाहिल्यासारखं वाटतं बरं का कुठेतरी पाहिजे काय नशिबाने त्याला लई चांगले माणसं भेटलेत बघ घरात. बाबा आता कसा इसर बोळ अरे भाऊ आहे मोठा. मी तुझा अहो, मारू नका ना, एवढं जोरात बाबा भाऊ यायचो तू आता काय करतो ते नाही, जातं आता माझ्या लक्षात नाही राहत हा. मी काय करू हो. आता आपण असं करू जेव्हा आपल्याला माहिती हो. इसर बळा दिवसेंदिवस वाढत चालू हा तेव्हा इसर पण इतका जोरात नका मारू त्याला बरं का परत तुम्ही हा हाणू नको रे बाबा. मेंदूला थोडा किती विसरलोच होते मी गावाला निघलो होतो काय नव्हतं अरे अरे, अरे, बाजार आहे, बाजार आहे. बाजार आहे आपला ते घरात सुनक देणार आहे, आई वाटायला ते हा. दे इकडं. आणि बाई सगळ्याला पोरांच्या ती पोरांना जबाबदारी तिची बरं, आहे बरं, सगळी. हा हा. खाऊ आणलाय मी बाजार हा. आणलाय आणि सगळ्यांना देईन ती. बरं बरं हा. बरं का बाबा? आई संग बोलावा हा. हा? आई देवाला चालल्यात म्हणून नीटनेटकं सांगून चालल्यात तुम्हाला देवाला चालली आई तू हा, मग देवाला जाते पंढरपूरला चालली आई आई चालली पंढरपूर मला कर मग का बाबा. हा? नवत भाऊ आहे, ह्या मी आहे वहिनी आहे. ना तू काय घाबरतो मी आहे मी ना काय म्हणतो, तू माझा देवाला जायच्या सारखा. अगोदर मला लग्न लावून दे ना लग्न? आणि तुला इथं 2 पोर आहे तुला बाबा ए दिदे इकडे इकडे हे बघ, हे घे, तुझी पोरगी बाबा ही पोरगी माहित नाही तुला काय हा? काय काय बघ किती गोड आहे लई इसरतो. हा तवा चिसतो बाबा तू हा नाही मला वाटलं मला लग्न आणि नाही त्याला झालं. दादाला तू वाजेल इसर तू टेन्शन अरे तुला या हाताने खेळवलाय लहानचा मोठा केलाय अंगाई गीत गायलाय म्या तो पण आला काय नाही केलं तुझ्यासाठी काय केलं इकडे टाम्या अरे तुला शाळेत पाठवला शाळा आणि हे शिकवली पोरग आहे हा टमी आपला तुझा. यो बी माझे काय हा तुझाचे यो बी माझी म्हणजे मला लग्न झालंय मग आता याला लेकरू बाळ नाही बाबा आता काय हे करतो बघ, मला तू- काय ती वाटते ती तू काय मी चिसरतोय ही लेकरं आम्ही सांभाळू हा. चांगला जीव लावू हा. हा? तू काही लई विसरले करू कशाला? नको हा माझ्या लेकरं मी सांभाळीन ना हंगा असं हा असा स्वाभिमानी राहत कर बाला तर हो बाला हा. चालतं हा आता 1 मिनिट हे कोण आहे हे पोरग आहे ना मग हा ना आणि कोण आहे पोरगी आता वहिनी तुम्ही विसरायला लागल्या काय अंगा असं मग घे माझी जण टाक माझ्या डोक्यात नको, हे आणि हे कोण आहे ही आई आहे हा. कोणाची? आणि मी कोण आहे भाऊ आहे हा आता कसं मशीन जागे आले तू मशीन बिंगत आहे थोडं थोडं उन्हामुळं का काय कळा नाही नाही तो इसर बळा पहिल्यापासून आहे. हा पहिल्यापासून आहे बाबा आता समजून घे रे त्याला जन्माला आले का डोक्यावर पडला होता काही काय माहिती बाबा आता कसा पडला होता तुला माहिती आहे, आम्हाला काय हा ना माहिती. पण मी बघितलाच नाही बाबा पायड्याला तू काय करू कोण पण कुठं पडलं मी होतं काय म्हणतो कोण कुठं पडलंय जाऊन बघायचं ना मग हा कोणी बघायचं पडलं होतं ना आता कोणतरी राहिलं का आई अरे बाबा ते इसर बोळा जरा घे त्याचा समजून. विषय सोडून द्या हा. जाऊन द्या पोरांची शिक्षा ए, तू कितवीला आहे बा दुसरीला हा अभ्यास कसा करायचा छान करायचं हा तू रे टम्या 5वीला
हा, पोरं मस्त अभ्यास- हुशार आहेत शाळेत. हा पोरं हुशार आहेत गं बाई. लई हुशार आहेत पोरं शाळेत. हे पोरं हुशार बघ आहेत. आपल्या आजीनी आईने आपल्या पहिल्यापासून जुन्या काळापासून आतापर्यंत हे पाहिलं ना नऊवारी साडी, आता काय ते गोल पातळ नाही. आणि सगळ्यांचं पाहिलंय, धीरांचं पाहिलंय, भावांचं पाहिलंय, लेकरांचं पाहिलंय, एवढं सगळं अपंगलंय. आता ये इथून पुढं तू अपंगायचं, तो लक्षात घ्यायचं सगळं. बाबा, हा या अपंग तू लेकरं या अपंग, मी याला करीत अपंग. आले आणि करतेच आहे. मला सांगायची काय गरज आहे का? सांगा ना तुम्ही. मग तुम्ही नवरी साडी का नाही घातली मग? हा? तुम्ही घ्या ना आता कामाला जाताना तुम्ही उद्यापासून. मग तुम्ही आणा मला पहिले. घ्यायची ना पहिल्या माझी कमाईची भाऊजाईल साड्या. हा. मोठी भाऊजाई आई सारखीच असते. हा, ती आई सारखी तुला साडी आण. मग काम कर, नऊवारी पैसे आणा मी कमाव. नेसन. मला याच्यामुळे मी विसरून होतो. आता तुला आई म्हणू का आई म्हणू? आता तिला वहिनी म्हण, मला आई अरे म्हण बाबा. माझ्या बापा, अरे ती ऐक भाऊजाई आहे तुझी, हा, ही भाऊजाई माय मंडळी आहे आणि ही आई आहे आपल्या दोघांची. मोठा भाऊ तो हा. आणि तुम्ही मला नऊवारी साडी आणता आणि तेव्हाच मी नऊवारी साडी नेसणार. आता मी यांचं बाप आहे का याचं बाप? मग काय अरे तू यांचा बाप आहे दोन्हीचा. आता ते मला म्हणले माझे बापा. नाही तू विसराळू आहे ना म्हणून म्हणला बाबा. असं आई काय करतो? ए आई वाव. याचा गोंधळ कसं बंद आहे, नाही बघितलं व्हायचा. मला तिकडे डाळिंबाच्या कसं बागा करायचं जायचंय. पप्पाचं? हा ना. नाही कांद्याला बाजार पण लेकरं किती डाळिंबाचं हुशार झालं आहेत. तरी तुला डाळिंब तोडू लागायच्या ना. कोणाची तोडायची? हा ना. अरे आपला पण बाबा छान दिसतंय. तोडायची बाबा. बरं. आणि वहिनी आहे, भाकर घेऊन मागून तुझ्या अरे दोघांना. पळसपट्टीत आपले 4 एकर डाळिंब चल. आहे काय? हा, तू घाबरू नका, मी आहे ना. वावर बी आहे. मग बस बाई इथं बसा. बस आईला चहा करून आणते हा बाई मी. हा. आत्या बसा तुम्ही. हा. हे ठेवते हा. आणि प्लेटीत टाकून लेकरांना आणते सगळ्याला वाढवाय. आणि तुम्हाला चहा करून आणते. बसा. हा चालेल. ए यार अक्षय काय करतो? कोण ते अक्षय? आमच्या गावातला अक्षय आहे. कोण अक्षय म्हणजे? मी अक्षय नाही, मग कोण आहे तू? पोलीस पोलीस. पोलीस आहे तू? हा, कवा झाला पोलीस? काय झालं म्हणजे मी झालो तर आवाज पोलीस झालो तू. झाल्यावर लगेच पोलीस होते? मग मी झालेलो आहे, साहेब म्हणायचं मला. अक्षय साहेब म्हणायचं नाही का? अक्षय नाही, मी पोलीस आहे, सांगितलंय ना. नाही नाही, मग अक्षय साहेब म्हणायचं का साहेब म्हणायचं? ते मी काय म्हणतो, काय म्हणा ते माझ्यासाठी पोरगी बघणार होते ना. बघू ना. लवकर लवकर ते बघा बरं पोरीचं. आधीच पैसे घेतले तुम्ही माझ्याकडून 5 लाख रुपये. लग्न करायचे आहे तो. आणि मग तू लग्न झालेलं आहे. कधी झालंय माझ्या? 2 पोरं आहेत अक्षय तुला. कोण म्हणलं मला 2 पोरं? म्हणजे माझं लग्न झालंय मला माहित नाही, मला 2 पोरं. यात जमावलेलं आहे तुझं लग्न आणि तू म्हणतो नाही झालं. कधी झालंय, कधी जमवलंय? मी आज पाहिले तुम्हाला. नवीन आहे का गावात? मी काय मत पाहतोय गावात तुला. मी आज पाहिलंय. नवीन आहे काय? नाही नाही, चोरबीर तर नाही, चोरी बीर करायला. माझा एवढा मेंदू चालत ते बंद होईल. मी जातो. मी डॉक्टर नाही, पोलीस आहे. मी मेंदूचं मला नाही कळत काही. अरे, तू पोलिसच पण ते मी बोलतोय ते तुला कळतच नाही म्हणल्या. काय कळत नाही, मला सगळं कळत आहे. मला तर 100% वाटतंय ना चोरच असणार तो. पकडून देतो मी पोलिसांना. अरे मीच पोलीस आहे. तूच पोलीस आहे, पोलिसांना कस काय पकडून दे? मग बाकीचे पोलीस बोलावं लागते ना मला. हा, घे बोलून बाकीचे पोलिस. याचं मी लॉक जातो. काय? त्याचे लोक बघ ना, 1 2 3. नाही चुकीचं आहे. लॉक काय याचं? अरे मोबाईल तू आहे आणि मला विचारतोय लोक काय आहे? लॉक काय होतं? काय होतं गाड्या? लॉक काहीतरी टाकलं होतं मी. बरं मी जातो. काय लोक घेते बघ बा तू. हा, मी फोन लावेल. हा, पोलिसांना आता सांगतो. याचं लॉक काय टाकलं होतं गाड्या मी? मोबाईलचं लॉक काय आहे? ते बी विसरलो गाड्या. अरे किराणा दुकानात दाखवावं लागेल काय झालं मोबाईल. काय बसलेत निसते? काही डोकं बिकं चालतं का नाही? अगं डोकं मत चालत आहे पण कायच पैसा होत नाही, त्याच्यामुळे फार डोक्याचा गोंदा झालाय. मग करा ना अजून वावरात कष्ट. आणि कष्ट करूच मारा. अहो कष्ट करून काय मिळत आहे? काय त्या कांद्याला बाजार नाही, ते डाळिंब ते अजून नीट नेटकं नाही, त्याला कळी लागत नाही. आणि रोजंदारीचे पैसे तुला माहिती ना कसं आहे. बरं मी काय म्हणत बरं होते? हा काय ऐका ना. हम्म. ते आपलं वरचं वावरण हे इकडले खालचे सगळे वावर आहेत ना, हा. तुमच्या भावाच्या नावावर आहे. मग बरोबर आहे ते. आता नीट मी काय ऐकते ना हम्म. ते नीट ऐका. हा, तू काय सांगते ऐक. आणि जास्त स्वतःची हुशारी चालवू नका. जरा डोक्यात घ्या काय सांगते. हा बोल ना काय माहिती. हो का? तुमचा भाऊ येडसार आहे, काय रे ते भोळा आहे, त्याला जास्त भोळा काही आहे. कळत नाही. नाही का? आणि त्याची बायको पण घरातच असते. ती आपली चूल मूल आणि घरगुती सगळं करते. सगळं काय हवं नको घरात, काय कमी पडलंय काय जास्त झालंय ते मला आणि तुम्हाला बघावं लागतं. नाही इलाज नाही आता करत. आत्या बी थकल्यात,
त्यांना जास्त काही गाडा पिकलं आवडत पाणी नाही. कधी- पिकलं पाणी कधी जाऊ शकतं त्याचं काय सांग. हा एवढं तर कळत आहे ना. मग आता ते वावर आहेत ना ते ना तुमच्या नावावर करून घ्या तुम्ही. काय डोक्यावर पडली काय? डोकर कशाला पडायला पाहिजे? अगं असं आई जिवंत आहे, ऐक सगळा परपंच आहे. आपण खाय आणलं तरी आपल्या ऐक देतोय हा. आणि आपण जर नाव करून घेतले जे काय चुकून अहो जगातच जे चाललंय ते सांगते मी, काही वेगळं नाही सांगितलं मी. अहो, गाव असं चुकन माया. डचकायला काही भूकंप पडला काय का डोक्यात मी काही बॉम्ब बिम टाकलाय? तसं नाही. मग पण गावातले लोक काय म्हणतील आपल्या घराला किती इज्जत आहे आपल्या अहो, घरात. गावातले लोक आपल्या घरात भांडे घासाय येतात का? गावातले लोक आपली मोरी घासाय येतात का? कपडे धुवायला येतात का? मलाच मरमर करावं लागते ना. बरं का हं, मी काय करतो हं. संध्याकाळी सगळे कागदपत्र गोळा करतो हा आणि ऐक हा त्याच्या बायकोला काही सांगू नको. नाही नाही हा आणि मग संध्याकाळी त्याच्या सह्या घेऊ आपण. बरं बरं त्याच्या सह्या घ्या आणि ते कागदपत्र नीट जपून ठेवू आपण लॉकर मध्ये. कळालं का तुम्हाला? आणि कोणाला तुम्ही बी काही बोलू नाही नका. नाही बोलायचं काय काम तुमच्या आईला बी बोलू नका आणि कोणालाच काही आईला बोलू नाही बोलणार आहे, कोणालाच हा? नाही. तेवढं काम पण नीट करा आणि जास्त बोबाटा नका करू. कळालं का? ए भाऊ भाऊ ए अरे उठ ना बाळा. आयला आलं का स्टँडवर? अरे स्टँड कायच आपल्या घरी. स्टँड नाही आपल्या घरी. घर मला वाटलं स्टँडवर कंडक्टरने उठावलं काय. दादा काय म्हणते ऐका. अरे बाळा काय झालंय या अर्जावर सह्या कर तू निकालाच्या. हा होय. हा सह्या करून टाक मग टेन्शन राहायचं नाही तुला. हा? पेन पेन नाही ना. हाय, हाय, सगळं सगळं आणलं बाणा. मम्मी 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 काय रे बाळांनो काय झालं? अगं मम्मी तिकडे काका आणि ते ना काहीतरी पप्पांची साय घ्यायची होती तिकडे पटकन जावं लाग. पप्पा एकतर शाने नाही चल पटकन. चला इथं सही कर खाली. हा बर तिथं करू का? हा. तुम्ही काय सही करताय? नाही नाही तिथं सहीच आहे. कशी सही करीत होतो गाड्या मी. इथं करू ना. हा हा इथंच करू. हा इथंच. काय करताय तुम्ही हे? हा अगं ते निकालावर सह्या करायचे आहेत ना ते निकाल? मास्तरांना द्यायचं. बघून द्या. हा? काय हे? काय या माझा नवरा विसर भोळा आहे म्हणून तुम्ही त्याचा फायदा घेणार का? काय काय झालं? ओ भरा तुला काय- काय काय- समजत काय- नाही, काय झालं? ऐकत जा तू. काय झालं? तू जा काय ऐकत ऐकत जा. जा. हा? तुला काय समजत नाही. सही करून मग ठेव. तुम्हाला नाही समजतं का? मोठेत ना तुम्ही अशा गोष्टी करता. जरा लाज वाटून द्या तुमच्या दोघांनाही. काय हो वाटलंही नव्हतं. मी असा विचार नव्हता केला तुमच्याबद्दल. तुम्ही प्रॉपर्टी स्वतःचे नाव मला वाटलं नव्हतं तुम्ही असं करता म्हणून. काय झालं? दादा नापास झाला काय? हा अहो काय बोलताय तुम्ही? तुम्ही शांत बसाव थोडे वेळ. आई ओ आई या ना इकडं. दादा यांचा नाही तुमचा आहे. आई बरं झालं तुम्ही आला. काय झालं बाई? आई तू दुखत आहे काय? तुम्ही गप बसा ना थोडे वेळ. काही काय बोलताय तर काय चालू आहे? तुमचं काय चालू आहे? आई ये इकडं बरं इकडे. ते काय म्हणते बघ. काय डोकं खाल्लं येणे माय. काय म्हणती? आई आई बघा ना तुमच्या मोठ्या मुलांनी सुनेने काय पराक्रम केलेत. काय केलं ग बाई? तुमचा लय विश्वास होता ना यांच्यावर. सगळा विश्वास तोडून टाकला त्यांनी. काय केलं ग बाई? अहो यांच्या वाटेवरची प्रॉपर्टी नाही स्वतःच्या नावावर करायला निघाले ते. हे बघा साईन घेत होते इथं. मी आले म्हणून वाचलं नाही तर सगळंच गेलं असतं हातातून. तुम्हाला माहितीये ना आई ह्यांना एक तर विसरायची सवय. त्याचा फायदा घ्यायला निघाले होय. होय. वाटलंही नव्हतं. अहो आता कसं सांगू आता मी यांना तुम्हीच बोला बरं. नाही आई तसं काही नाहीये. ए बाबा काय केलं तू? हा? त्याच्या नावावर जमीन तुझ्या नावा करून घेतो. हा तुला लाज नाही वाटत का काही? तुला आले का? तू काय काय रखमे काय का? हा तुला आले काय का? हा नाही, काय तसं का काही नाही. आम्ही मग कसं सगळ्यांचा- केलं? सगळ्यांच्या हा? भल्याचाच विचार केला होता. कसा ते असा भल्याचा विचार केला. विचार केला होता का तो? माझ्या पोराच्या इसळू आहे. हा तो काय केलं काय? काही हा? वाईट तुला नाही ते आले करते. काय रे? तुला आले का? आई शांत हा? व्हा तुम्ही. आम्ही काही अगं वाईट- रखमे बाई तू तशीच आहे. माझ्या पोराला फसवलं इसरळवला त्याला. नाही नाही हा? तुमची तुम्ही काही करा जमीन माझ्या नावावी. हा घाबरू नका आता. हा निघायचं तुम्ही. काही थांबू नका. जा इथून. जा इथून. बरं काय झालं?
काय झालं आता त्याने बघ ना काय त्याच्या नावाचं करून घेतली सगळी पोरं ऐक जरा पिशवी. मी काय? सांगितलं त्याला काय का बुवा तुझा भाऊ बारकाई सरळ होईल जरा हा मग जमीन तो या नावाची कर कारण याचे सही अंगठा कोणी घेईन गावात हा. मग काय करायचं एक मिनिट ते विसर भोळे असून द्या पण मी नाही ना विसर भोळी ऐक जरा अहो, हे- आता त्यांच्या नावाची जर केली त्यांना मुलबाळ आहे का मग ही जमीन समजा त्यांच्या नावाची केली ती कोणती होणार आहे आमचीच मग ते कमीत कमी हुशार तरी आहे ना तुला कसं वाटत आहे हा आहे ना आणि हे बघा आपण काय ते आपल्या नावावर करून घेऊन आपण काय मड्यावर नाही नेणार ते त्याच्याच लेकरा बाळासाठी नीटनीटकं जपून ठेवायला पाहिजे त्या पोराकडून कोणी बी फालतू असं फुस लावून सही घेईन शिव कळालं का? लाखातला शब्द आहे. हा आणि उगा कुठं काही हुशार आहे सही तू माझ्यापेक्षा बरं का आणि कुठं काही सही केली हा आणि एकदा गोष्ट झाली का अशी गोष्ट परत म्हणून आणि बोलून परत येत नसती आपण किती जोर लावला हा तर कोणी आपल्याला काही बोलून देणार नाही नाही देणार बोलून त्याला फसून सही घेऊ हा. शकतात म्हणून त्या साऱ्या सह्या सगळे वावर नावावर तुमच्या करून घ्या त्याचं पोरग मोठं झालं ना करून देऊ त्या त्याच्या सगळं नावावर करून आपलं सुद्धा त्याच्या पोराच्या नावावर करू. तिचा उगाच बाबा मारलं रे बाबा मी तुला रश्मीला मारलं माझ्या पोराला मारलं काय सांग हा ना जाऊ दे आता रखमा जाऊन दे आता जाऊन दे बाबा जाऊन दे आता काय करतो जाऊन दे एवढ्या मोठ्या भावाने बारक्या भावाला आजपर्यंत सांभाळलं माझा विश्वास नाही आई. आहे आहे आता आहे विश्वास मी काय नाही पैशासाठी काय करेन हा 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 लेकरं बाळ हीच आपली प्रॉपर्टी असते आहे ना. ना आहे ना आणि तुम्ही एवढा आम्हाला विश्वास नाही ठेवला हा विश्वास आता आई तुम्ही लावलेल्या वळणावर आम्ही चालतो तुमच्या वळणाच्या बाहेर नाही हा आम्ही हा हा तुमच्या आपण गालबोट लागणं असं कधी वागणार नाही आम्ही आई हो असं आम्हाला आक्षेप नको घेऊ नाही नाही हे बघा आमची म्हणू नको तू काय आम्हाला काय स्वार स्वार बरं मी काय म्हणतोय लेकरं आम्ही हे बघा ताई ऐका ना माझं खरंच चुकलं मला वाटलं तुम्ही हे सगळं करताय कारण की ह्याच्या दिसलंच तसं हे वाचलं सगळं चाललंय, हे मी तू मला नव्हतं माहिती या सगळ्या गोष्टी अशा चाललंय. या भाऊसाहेबांना विचारून सांगून त्यांच्या सांगण्यावरून करीत होतो ग आम्ही तुमच्या भल्यासाठीच सगळं करीत होतो बरं तर मावशी बघ खरंच आता एक काम माफ कर. करा मला पाय पडते तुमच्या जाऊन दे तू पण लहानच आहे, उठ. खरंच माफ करा पण आज भाऊसाहेब नसते आले तर तुम्हाला कळलं असतं का आमचं खरं रूप नाही खरंच भाऊसाहेब तुमचे खरंच खूप उपकार झाले असा भाऊ परत भेटणे नाही आहे ना बाबा माणूस चांगलं करावं जातं पण त्याला वाईट समजलं चांगला जातं. भाऊ भेटला. माणूस घरातला कधी वाईट बरं नसतो मी काय म्हणते कमर रडायच्यात काय आलंय यांनी कलर सह्या करायचे होते ना अहो काय नाही आता तुम्हाला खीर आवडती ना तुमच्यासाठी मी खीर करते चला चला आता खूप झालं रडणं चला चला मी काहीतरी गोड झाडाचं करते चला. तुम्हाला